बातमी आहे मनसेच्या गोटातून। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मीरा भाईंदर दौऱ्यावर आहेत। हिंदी मराठीच्या वादानंतर राज ठाकरेंचा हा दौरा। दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून टीझर लॉन्च करण्यात आलंय। ही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। ही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा। माझ्या मराठीकडे, माझ्या महाराष्ट्राकडे वेडा वाकड्या नजरेने पाहायचं नाही कोणी। आणि राज ठाकरेंच्या या दौऱ्यासंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे आमच्या सोबत जोडले गेले आहे। शुभम, कशा प्रकारची तयारी? प्रणिता, खरं तर वाघ येतोय अशाचे बॅनर परवापासूनच मीरा भाईंदर परिसरामध्ये जे आहेत लावताना मनसैनिक दिसून येत आहेत। मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी जी आहे ती सध्या मीरा भाईंदर या ठिकाणी सुरू आहे। आज राज ठाकरे जे आहेत संध्याकाळी 6 वाजता मीरा भाईंदर या ठिकाणी जात आहेत। मीरा रोडला ते जाणार आहेत। एका शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम जो आहे तो देखील त्या ठिकाणी होणार आहे। खरं पाहायला गेलं तर जो काही वाद झाला होता आणि मनसैनिकांचं जे काही आंदोलन चिघळवण्याचं काम करण्यात येत होतं, पण तरी देखील ते यशस्वीरित्या पार पडलेलं आहे। त्यानंतर राज ठाकरे जे आहेत मीरा भाईंदर या ठिकाणी जाणार अशा पद्धतीने ऐकण्यात येत होतं। आणि नंतर या आठवड्याच्या सुरुवातीलाच त्यांनी तारीख जी आहे ती देखील जाहीर केली होती की 18 तारखेला राज ठाकरे तिथे जातील। आणि अर्थातच आज ते 4:30 वाजता त्यांच्या दादर येथून निवासस्थानावरून निघणार आहेत आणि 6:15 वाजता मीरा रोड या ठिकाणी पोहोचतील। नेमकं तिकडे गेल्यानंतर ते काय बोलणार आहेत, नेमकं त्यांचं काय वक्तव्य आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण पुन्हा एकदा राज ठाकरे जे आहेत कुठेतरी मराठी माणसासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, सक्रिय होताना दिसून येत आहेत। कुठेतरी मनसैनिक जे आहेत हे मराठी माणसासाठी पुन्हा एकदा जे आहेत मोठ्या प्रमाणात जे आहेत लढा देताना दिसून येत आहेत। आणि अशामध्येच आज राज ठाकरे मीरा भाईंदरला जाणार। नेमकं त्या ठिकाणावरून काय बोलणार, मनसैनिकांशी काय संवाद साधणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आता प्रणिता, नक्कीच शुभम, आपण पाहिलं की ज्या वेळेला ही मारहाण झाली होती त्यानंतर अमराठी भाषिक आणि त्या ठिकाणचे व्यावसायिक यांच्यात संतापाची लाट निर्माण झाली। त्यांनी त्यानंतर मोर्चा देखील काढला। या दरम्यानच कुठेतरी मनसेच्या विरोधात वातावरण पाहायला मिळालं होतं आणि अशातच हे उत्तर किंवा मनसेची ताकद दाखवण्याचा प्रयत्न देखील असू शकेल। अर्थातच ज्यावेळेस मराठी माणसांमध्ये आणि व्यावसायिकांमध्ये बाचाबाची झाली होती, मराठीमध्ये बोलणार नाही अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं, त्यावेळेस मनसेचे कार्यकर्ते यांनी जाऊन त्याला जाब विचारलं होतं आणि तेव्हा देखील त्यांनी अरेरावीची आणि उलटी उत्तरं दिली होती। म्हणून मनसेने आपल्या स्टाईलमध्ये त्याला उत्तर जे आहे ते देखील दिलं होतं। आणि त्यानंतरच व्यावसायिकांनी जो आहे विना परवानगीचा मोर्चा जो आहे तो काढला होता। पण ज्यावेळेस मात्र मनसैनिकांना मराठी माणसासाठी मोर्चा काढण्यात येणार होते त्यावेळेस त्यांना परवानगी जी आहे ती नाकारली होती। आणि याबद्दलच जी आहे कारवाई झाली होती। अविनाश जाधव यांना अटक देखील मध्यरात्री त्यांच्या घरातून झाली होती आणि सोबतच मनसेच्या सर्व बड नेत्यांना नोटीस देखील बजावण्यात आली होती। अर्थातच मनसे या सर्व प्रकरणामध्ये कुठेतरी फॉर्म मध्ये आल्यासारखी दिसून आली होती आणि त्यामध्येच आज राज ठाकरे यांचा हा दौरा आहे। खरं पाहायला गेलं तर मनसैनिकांचा हा आधीपासूनचा अजेंडा आहे। परप्रांतीयांच्या विरोधात त्यांनी सातत्याने आवाज देखील उठवला होता। मध्यंतरी कुठेतरी मनसैनिक हे नमते आले होते, पण आता पुन्हा एकदा ज्यावेळेस त्रिभाषा सूत्र जे आहे याबद्दल वाद निर्माण झाला होता थेट मंत्रिमंडळातून किंवा मंत्रालयातून, त्यावेळेस पुन्हा एकदा मनसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले दिसून आले। आणि त्याचमुळे कुठेतरी दोन्ही ठाकरे बंधू हे देखील एकत्र मराठी माणसासाठी आणि मराठी मुद्द्यावर, त्रिभाषा मुद्द्यावर एकत्र आले होते। अशामध्येच आजचा या दौऱ्याला देखील एक मोठं महत्त्व जे आहे राज ठाकरेंच्या हे देण्यात येत आहे। प्रणिता, अगदीच, त्यामुळे हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। शुभम, या दौऱ्यासंदर्भातील अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।